कृपाशीर्वादाने आज आपल्याला संत जनार्दन स्वामी गुरु सेवाश्रम भगवान गुरु शंकराच्या पवित्र दरबारामध्ये निमित्त जन्मदिनाचा आहे, परंतु त्या मार्गावर सर्वांना बाबा नेहमी सांगत पर्यंत सांगणार की बाबा की आपला जन्मदिन असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर त्या दिवशी भगवान ईश्वराला अभिषेक असेल, गोमातेला साधा म्हणा, गोमातेला खाद्य म्हणा, मग गोरगरीब मुलं संतांना खाद्य वाटत म्हणा. म्हणून त्याच एक 5-10 मिनिटं बस सर्वांनी आपला नियोजित वेळ आहे 7 ते 9 वाजायला 7 मिनिटं बाकी आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी शिस्तीत बसले, त्या पद्धतीने सर्वांनी आपली शिस्त दाखवली पाहिजे. देवा मध्ये उठणं योग्य नाही. ज्यांना उपस्थित त्रास असेल लघु सांगितलं ते घेऊ शकतात, पण मग दुसरा होतो म्हणून आपण उठायचं नाही. आरतीमध्ये अशा प्रकारचं वर्णन आहे की लावून आणि भजनी सकाळी पूर्वी सीमना कामना हो संतने संपत्ती देसी आणखी सुखीसी व्यापना हो. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुभावांचं या परिसरातील कार्यालयातील सद्गुरू सरकार काबरसेठ आदरणीय पुंडलिकजी, आदरणीय शिवाजी महाराज, आदरणीय सरपंच, आदरणीय उत्तम व्यवस्थित कार्यक्रमांना सद्गुरू साहेबांचे आदरणीय राघोजी बाबा, परमपूज्य आमचे ज्ञानेश्वर स्वामी, भजनी मंडळांना सर्व भजनी मंडळ ज्याच्या वेळेला आम्ही बोलवतो त्यावेळेला भजनाची सेवा करतात. सद्गुरू साहेबांनी महाराज बाबांची सेवा करणारे विकास महाराजांचे सर्व भजनी मंडळ ज्यांनी आज आपल्या निमित्ताने जन्मदिनाच्या कोणत्याही अनापूरचे आमचे सर्व काही भक्त त्यांच्या सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. खरं म्हणजे कीर्तन आणि प्रवचन आपण नेहमी चालत आलेलो आहोत. बाजूला संत तुकोबरायाच्या मंदिरावर तुकोबरायाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरी महाराजांना 7 दिवस छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा त्यांनी सांगितलेलं आंदोलन ऐकले. त्याच्या अशी प्रेरणा झाली की आपल्या तरुणांना त्या ठिकाणी कळावं की आपल्या बापांची शक्ती काय आहे. नाहीतर असे शिक्षक लोक आम्ही बघितले की त्यांच्या जीवनाशी म्हणजे शिस्त नाही. सर म्हणजे अशा प्रकारचे संत सांगितलं गेल्यामुळे संतांनी एक मावशी घेऊन आल्या, त्यांना एवढी प्रकारे म्हणजे आम्ही बाबाला शिक्षण एवढे पितात आणि कुठेही पडतात. पण संत जनार्दन स्वामीच्या सानिध्यात आल्यानंतर कसे संस्कार लागतात द्यावं. आजकालचा तरुण गेला धरून आला फिरूसाठी पिऊन पडण्यात आणावं लागतं धरून. परंतु आज त्यांचं व्याख्यान झालं आदरणारे सतीश गुरुजी बघा, त्यांच्याकडे आदर्श की जनार्दन माधवदेव बाबांचे त्यांचे संस्कार झाले म्हणून उद्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रकारचे नाव असतं. नाही तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो, खिशाला लावतो शिवाजी महाराजांचे शिक्के. बाजूला आम्ही कीर्तनाला गावाला चाललो होतो तर आमच्या गाडीच्या मुलाला म्हणायला लागलं, अरे बाजूला बाबांना जाऊ दे, ते भांडत नव्हते. खिशाला होते शिवाजी महाराजांचे शिक्के आणि दारू प्यायला पक्की. अशा तरुणाची स्थिती होत चालली. मग तरुण कसा असला पाहिजे. आदरणीय सतीश गुरुजींनी सांगितलं हनुमान चालीसाचा पाठ. मला त्यावेळेला असं वाटतं ते सरपंच सुद्धा बसेला असायचं, फकीरबाद सरपंच आशा गोळे सगळे मंडळी महादेवाचं मंदिर एक बाजूला नेला तिथे अखंड पाठ घ्यायचे. म्हणून असे तरुण बाबाजींच्या सानिध्यात आल्यानंतर घडतात. म्हणून आपल्या तरुणांनी सुद्धा निश्चित आपण त्या ठिकाणी जयंती अवश्य केली पाहिजे, पण त्या आदर्श जीवनात कशा प्रकारचे फिरवले पाहिजे. म्हणून परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांचे आपण त्या ठिकाणी जर वारकरी झालो तर मग माधवगिरी बाबा संस्कार देतात, ही मौनगिरी माधवगिरी झालो मी तुझा वारकरी. म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुभावांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर बाबांनी सांगितले नेम, बाबांनी सांगितलं तर जर आपण पाळले. परवा आम्ही राजूरला परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांची तब्येत ठीक नसल्यामुळे अभिषेक सोहळा होऊ शकला नाही. सांगितलं बाबा
लागत नाही. भगवान गौरी शंकराला अभिषेक केला, गोमातेला लापशीचा भंडारा केला, रात्रीला अभिषेक केला. आणि एका परिवारामध्ये 8-9 वर्षापासून आम्ही गावाच्या बाहेर गेलो. एक वेळेस बाबा आमच्या घरी या, त्यांच्या घरी आम्ही भेट द्यायला गेलो. तत्पूर्वी ते आम्हाला आधी भेटले. त्यांच्या मुलाने सांगितलं मला असा आजार आहे, मला 40,000चं इंजेक्शन लागत होतं, पण मी दररोज किती घेतो, मला आता ते इंजेक्शन एवढं घ्यायचं काम नाही. एवढी ताकद आहे बाबांच्या विधीमध्ये, बाबांच्या आणि विभूतीमध्ये. म्हणून बाबाजी जाता जाता सांगून गेले की माझी विधी घ्या, माझी विभूती घ्या, तुमचं रक्षण करेल. त्यांनी सांगितलं माझा पूर्वी पायाचा प्रकारचा फुगून जायचा त्रास व्हायचा, आता ते इंजेक्शन तारखेला कमी पैशात मिळतं, म्हणून जीवनात विद्येने पाळा. भगवान शिव कसा आहे तर वाढदिवसाच्या निमित्ताने आपण भगवान शिवाला अभिषेक केला पाहिजे. भगवान शिवाची उपासना केली पाहिजे. आता भगवान शिवाच्या उपासनेचं पर्व आलेले. गणपती उपासना म्हणलं तर भाद्रपद महिना, देवीची उपासना म्हणलं तर आश्विन महिना, आणि भगवान शिवाच्या उपासनेचा महिना आणि बघत असेल तर श्रावण मास. कार्तिक मासामध्ये भगवान शिवमंदिरापुढे आपण दीपोत्सव केला पाहिजे आणि श्रावण मासात अभिषेक केला पाहिजे. ज्या घरामध्ये शिव अभिषेक होतो ते घर न राहता ते घर तीर्थ बनतं. ज्या घरात अखंड आणि शिवभक्तींचा उपासना होते, अखंड अभिषेक चालतो, त्या घरातील सर्वांचा उद्धार होतो. एवढा अभिषेकाचा महिमा आहे. म्हणून आपल्या आश्रमामध्ये जवळजवळ 1 महिनाभर आणि अभिषेक चालू असतो देवा. म्हणून आमचे आदरणीय गाडेकर मामाकडे ते नियोजन असतं, तुम्हाला फोन करतील, जरूर त्या ठिकाणी तुम्ही नाव द्या, अभिषेकाला बसा. विदुरनारायणचे प्रकाशजी महाराज वैदिक पूजन करून घेतात. सावरगावला शिवरात्रीला अभिषेक होता, आमचे दिलीप महाराज सर्व नियोजन करून घेतात. ज्या भगवान शिवाच्या उपासनेनं काय मिळू शकत नाही, संतती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पुत्र प्राप्ती न झाल्यामुळे हिमालयात तप केलं, भगवान शिव प्रकट झालं, सांगितलं वरमप्रिया, सांगितलं भगवान शिवजी. आणि त्या ठिकाणी तुमच्यासारखा ज्ञानीपुत्र व्हायला पाहिजे. भगवान शिवाचे एक नाव आहे साम, म्हणून त्यांना एक पुत्र झालं, त्याचं नाव ठेवलं साम. संतती, संपत्ती. बाबा तुम्ही रावणाने तर साधना केली, तर रावणाला किती संपत्ती, जगद्गुरु तुकोबाने अभंगामध्ये लिहून ठेवलं की एवढी संपत्ती रावणाने तुमच्याकडे. नंतर भगवान शिव संतती देणार आहे, संपत्ती देणार आहे. शेवटी सर्वांना वाटतं की आपल्याला मोक्ष त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, आपली यमयातना चुकवली पाहिजे. एकच आपण दृष्टांत बघू देवा. एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं, ज्या ठिकाणी आपण वारीला जातो, तर वारीला जाताना आपण भोजन करतो, सकाळी सकाळी नाश्ता करतो, तर त्या नाश्ता देणाऱ्यासाठी एक अभंग तरी म्हणा, म्हणजे त्यांना काहीतरी पुण्य मिळालं पाहिजे. आता हे लोक एवढे अन्नदान, आज आमचे खानापूरच्या मंडळी दिसतं अन्नदानच नाही. दर महिन्याला 3-3 क्विंटलच्या पोळ्यांचा 50 महिन्यामध्ये 50-50 महिन्याला टाकतात, त्यांचं टाळ्यावरून स्वागत करत. आता हे सर्व मंडळ पुण्य करणार आहे. 10-15 मिनिटं कळलं सेवा झाली तर 1 तास चरित्र झालंच. जिथे आपण दुपारचं जेवण करतो, ज्यांचा आताच अमृत महोत्सव सोहळा झाला, ज्यांनी आपल्या परिसरात तालुक्यामध्ये परमश्रद्धेय संत माधुगिरी बाबा असतील, हरिभक्तपरायण संत गुरुजी मला भक्तिमय परिसर झाला. म्हणून त्यांनी सांगितलं की जिथं कुठं आपल्याला सकाळी नाश्ता करायचं तरी आपण मुलांना म्हणले पाहिजे, दुपारी जेवण करायचं. 45 मिनिटं प्रवचन नाही, 10 मिनिटं प्रवचन केलं पाहिजे. ते पुण्य अन्नदान करण्याला दिलं पाहिजे. नाहीतर आपण ना भजन केलं ना प्रवचन केलं, संध्याकाळी जर जेवण असेल 1 तास केलं पाहिजे. गात जागा आणि त्यांनी घात जागा भजनी आपण काय अन्नदान पुण्य लागणार आहे. मग त्यांना ही सेवा आपल्याला थोडीशी समर्पित करायची आहे. भगवान शिव उपासना केली, भूखंड ऋषींनी त्यांना पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं मार्कंडेय. आपल्याला काही सांगते यातना सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा ईश्वर भक्तीची शक्ती आहे, सामर्थ्य आहे. भविष्य बघितलं, कुंडलिनी काढली, भूखंड ऋषीनं मुलाचा आयुष्य आपला आयुष्य. आता खूप दिवसानंतर मुलगा झाला म्हटल्यानंतर खूप आनंद होतो, पण त्याच मुलाचं आयुष्य कमी म्हटल्यानंतर प्रत्येक आई वडिलांचं स्वाभाविक आहे ते दुःख होईल. मार्कंडेयाने बघितलं, बाबा आई तुम्ही असे दुःखी का आहात, तुमच्या दुःखाचं कारण सांगा, त्या दुःखातून मी सहभागी होऊ शकतो, ते दुःख कमी करू शकतो का. वडिलांना वाटलं मुलाला सांगावं तर मुलगा दुःखी होईल,
पण मुलाने हट्ट घेतला. मार्कंड्याने सांगा साईबाबा, सांगितलं बा तुझं आयुष्य फक्त अवघं 14 वर्षाचं आहे. ठीक आहे म्हणाले आई, माझं जर आणि आयुष्य अल्प आहे, ते अल्प आयुष्यात मला भगवान शिव आराधना करण्याची त्या ठिकाणी परवानगी द्या. म्हणून मार्कंड्याने एवढी शिव उपासना केली, एवढी शिव उपासना केली. भगवान ईश्वराचं पूजन करायचे, अर्चन करायचे, ध्यान करायचे, भगवान ईश्वराचं भजन करायचे. म्हणून सर्वांनी, पुरुष मंडळी, महिलांनी, पुरुष मंडळी हे कसं म्हणतात, बरोबर हात करून भजन करा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ. मार्कंड्याला अशा प्रकारचं घेणार, तर मार्कंड्याने शिवलिंगाला आणि आलिंगन दिलं, घट्ट शिवलिंग पकडलं. तर त्या ठिकाणी भगवान असे प्रकट झाले आणि धाड त्या काळपुरुषाला त्या ठिकाणी दारू लागले. तर मार्कंड्याने सांगितलं भगवान शिवजी त्या काळपुरुषाला अशा प्रकारचं जीवदान द्या. जीवदान दिलं, सांगितलं त्या काळपुरुषाला भगवान शिवजींना जा मार्कंड्याचं आयुष्य बघून या. ज्या वेळेला चित्रगुप्ताला सांगितलं की मार्कंड्याचं आयुष्य